चला तर आज आपण इंग्लिश कोर्स डे 1 चालू करणार आहोत। आज आपला पहिला दिवस आहे आणि आपण आज फक्त बेसिक जो इंग्लिशचा कोर्स आहे तेच आपण आज बघणार आहोत। तर बघा, मी काही टॉपिक्स या ठिकाणी लिहिलेले आहेत। पहिला आहे A to Z। हे तर सर्वांनाच माहिती असेल, A to Z म्हणजे काय, तर ABCD जी असते ती। बघा, इंग्लिश कोर्सला आपण सुरुवात करत असताना सर्वात प्रथम आपल्याला A to Z ABCD माहित असणे गरजेचे आहे। तर हे सर्वांनाच ABCD येत असेल। ABCD मध्ये किती लेटर्स आहेत, तर 26 लेटर्स आहेत, 26 लेटर्स आहेत। किती लेटर्स आहेत, तर 26 लेटर्स आहेत, 26 अक्षरे आहेत। या अक्षरांपासून शब्द बनतो आणि या शब्दांपासून वाक्य बनतो, सेंटेन्स बनतो आणि ह्याच्यानंतरच इंग्लिशला पूर्णपणे आपण इंग्लिश बोलू शकतो। त्याच्यानंतर आहेत या A to Z मध्ये, म्हणजे या 26 लेटर्स मध्ये स्वर किती आहेत, म्हणजेच व्हॉवेल्स किती आहेत। तर व्हॉवेल्स हे 5 आहेत। पहिला आहे A, E, I, O, U। किती व्हॉवेल्स आहेत, 5 व्हॉवेल्स आहेत, A, E, I, O आणि U। हे 5 व्हॉवेल्स जर एखाद्या शब्दात नसतील तर तो शब्द बनणारच नाही। म्हणजे जर या अक्षरांपासून शब्द बनत असतील आणि ते शब्द या व्हॉवेल्स पासूनच बनतील, हे व्हॉवेल्स नसतील तर ती स्पेलिंग पूर्णपणे बनू शकणार नाही। तर आपण लेटर्स पाहिले आणि स्वर पाहिले। स्वर तुमच्या लक्षात आले असतील। स्वर किती आहेत, 5 आहेत, A, E, I, O, U। आणि ह्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्यांच्याशिवाय आपली कोणतीच स्पेलिंग बनणार नाही। आपला कोणताच वर्ड जो आहे, शब्द जो आहे तो आपला बनणार नाही। आणि शब्द बनल्यानंतरच आपण काय बघतो, सेंटेन्स बघतो, वाक्य बघतो। बघा, तिसरा टॉपिक आहे। हा जो टॉपिक आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे, कारण आपण पहिले अक्षर पाहिलं, त्याच्यानंतर आपण वर्ड्स पाहिले कशाने बनतात आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की वाक्य कशाने बनतात। तर सेंटेन्स बनवण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात। पहिला आहे सब्जेक्ट, ह्यालाच आपण काय म्हणतो, कर्ता म्हणतो मराठीमध्ये। दुसरा आहे वर्ब, यालाच आपण क्रियापद म्हणतो। आणि तिसरा आहे तो ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। या 3 गोष्टींपासून, या 3 शब्दांपासूनच सेंटेन्स बनत असते। काय बनत असते, सेंटेन्स बनत असते। बघा, आपण एक टॉपिक समजून घेऊया। सब्जेक्ट म्हणजे काय, तर इंग्रजीमध्ये काही सब्जेक्ट मी या ठिकाणी लिहिलेले आहेत, म्हणजे कर्ता, जे ज्यांना आपण कर्ता असे म्हणतो, ते मी काही कर्ते या ठिकाणी लिहिलेले आहेत। आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते। आता हे ते आणि हे दोन्ही ते वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरतात। आज आपण फक्त बेसिकच बघत आहोत, त्याच्यामुळे ह्याचा एक्सप्लेनेशन हे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला देणार आहे। आणि यू म्हणजे तुम्ही, यू पण 2 आहेत। एक यू तू साठी वापरतात, म्हणजे एकवचनी आहे, आणि दुसरा जो यू आहे तो अनेकवचनी आहे। बघा, या ठिकाणी जे मी कर्ते दिलेले आहेत याच्यापैकी काही जे कर्ते आहेत ते एकवचनी आहेत, म्हणजे स्वतःसाठी किंवा आपण एकाच पर्सन साठी, एकाच व्यक्तीसाठी वापरत असतो। आणि जे काही कर्ते आहेत ते अनेक वचनी सुद्धा आहेत। ज्या पद्धतीने या ठिकाणी वी लिहिलेले आहे म्हणजे आम्ही, तर हे अनेक वचनी कर्ते झालेले आहेत, अनेक वचनी सब्जेक्ट झालेला आहे। याविषयी आपण पुढच्या तासाला बघणारच आहोत। त्यानंतर सब्जेक्ट झाला आणि त्याच्यानंतर काय येतो, तर वर्ब। वर्ब शिवाय कोणताच सेंटेन्स हा कंप्लीट होणार नाही। सब्जेक्ट नंतर काय येतो, वर्ब येतो। वर्ब म्हणजे काय, क्रियापद। या ठिकाणी मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला लिहून दिलेले आहेत। जसं फॉर एक्झाम्पल, गो म्हणजे जाणे, सी म्हणजे बघणे, कम म्हणजे येणे, इट म्हणजे खाणे, ड्रिंक म्हणजे पिणे आणि स्लीप म्हणजे झोपणे। तर हे जे सर्व शब्द आहेत, हे शब्द काय आहेत, वर्ब्स आहेत। वर्ब्स म्हणजे काय, क्रियापदे, आणि क्रियापदे म्हणजे क्रिया। आपण ज्या क्रिया करतो त्या सर्व क्रियांना आपण इंग्लिश मध्ये वर्ब्स असे म्हणतो। तर तुम्हाला वर्ब म्हणजे काय हे समजलेलेच असेल, तर आपण पुढे जाऊया। पुढे आहे ऑब्जेक्ट। ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म। बघा, सब्जेक्ट लिहिल्यानंतर वर्ब झाला, वर्ब लिहिल्यानंतर आपल्याला ऑब्जेक्ट लिहावे लागते। ऑब्जेक्ट हे सिच्युएशन नुसार बदलत असते। ऑब्जेक्ट हे सिच्युएशन नुसार बदलत असते। जसं मी एक्झाम्पल या ठिकाणी दिलेला आहे, आय ईट अ मँगो। बघा, आय हा तुमचा काय झालेला
झालेला आहे? तर कर्ता झालेला आहे. कर्ता म्हणजे काय झालेला आहे? सब्जेक्ट झालेला आहे. आय हा काय झालेला आहे? कर्ता म्हणजे सब्जेक्ट. इट हा काय झालेला आहे? इट हा वर्ब झालेला आहे. काय झालेला आहे? वर्ब झालेला आहे. उरलेला जो आहे अ मँगो हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. काय आहे हा? ऑब्जेक्ट आहे. तर अशा पद्धतीने सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या तिन्ही गोष्टींना मिळून आपण सेंटेन्स बनवत असतो. तर हे सर्व जे आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत ते काही उदाहरणं आहेत आणि ही उदाहरणं आपण पुढच्या तासाला एक्सप्लेन करून बघूया.